बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रॉब्लेम असतो, की त्यांची जी जमीन असते, ती जमीन सामायिकरित्या त्या सातबाऱ्यावर त्या जमिनीची नोंद असते. म्हणजे त्या जमिनीचे मालक स्वतंत्रपणे नसतात. त्या सर्व लोकांच्या मध्ये मिळून ती जमीन सामायिकरित्या तिची नोंद लागलेली असते. उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या कुटुंबामध्ये 4 भाऊ आहेत आणि 2 बहिणी आहेत. तसेच त्यांची आईची पण नोंद आहे. अशा 7 जणांची नोंद बऱ्याच सातबाऱ्यावर असते. त्यामधून काही जणांना त्यांचं क्षेत्र वेगळं करून घ्यायचं असतं. बहिणींचे हक्क सोडायचे असतात. त्याच्यातले 1-2 असे असतात, की ते वाटणी करून द्यायला तयार नसतात, खातेफोड करायला तयार नसतात. तर अशा वेळेस काय करायचं? या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी ॲडव्होकेट तानाजी वाघमारे. आपण बघताय लीगल इन्फो MH25. मित्रांनो, चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर तुमच्या ज्या कमेंट आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा. तर आता आपण वळूया मुख्य विषयाकडं. मित्रांनो, काही कुटुंबामध्ये ज्या जमिनी असतात त्या एकत्र असतात. काही कुटुंबामध्ये सामायिकरित्या जमिनीची नोंद सातबारा उतारावर असते. काही भावांना त्यामधील जमीन सेपरेट हवी असते, परंतु काही भाऊ ते जमीन सेपरेट करून द्यायला त्यांचा विरोध असतो. त्याला वेगवेगळी कारणं असतात, कौटुंबिक कारणं असतात. अशी जमीन सेपरेट करायला बऱ्याच जणांचा विरोध असतो. तर मित्रांनो, काय होतं की समजा 4 भाऊ असले, 2 बहीण आणि आईची सातबारा उतारावर नोंद असते. पण प्रत्यक्षात हे लोक जमीन सेपरेट वाटत असतात, कारण बहिणी या त्यांच्या सासरी नांदत असतात. आई 4 भावापैकी कोणाकडे तरी खात पीत असते. वर्षाला कोणाकडे तरी आई जात असते, त्यामुळे आईचा पण त्या जमिनीमध्ये हिस्सा नसतो. पण ह्या 4 भावांचे हिस्से मात्र असतात आणि 4 भाऊ त्यांच्यामध्ये कुटुंबातील वेगवेगळ्या कारणावरून भांडणं चाललेले असतात. एखादा भाऊ अडचणीत असतो आणि त्याला त्याची जमीन स्वतंत्र हवी असते, पण बाकीचे भाऊ ती जमीन स्वतंत्रपणे त्याच्या नावावर करून देण्यास विरोध करतात. मग अशा वेळेस काय करायचं? ही जमीन स्वतंत्र कशी करायची? किंवा सगळ्यांचं एकमत असलं तर त्या जमिनीचं वाटणीपत्र कसं करायचं? खातेफोड कशी करायची? याबद्दल लोकांच्या मनामध्ये शंका असते. कुठल्या मार्गाने वाटणीपत्र करायचं? बहीण वाटणीपत्र करत असताना त्यांचा हक्क सोडून देतील का? अशाही शंका असतात. किंवा काही बहिणी या हक्क सोड करून देण्यास त्यांचा विरोध असतो. त्याचं कारण असतं, त्या म्हणजे त्यांची जी आई असते त्या आईची देखभाल बाकीचे भाऊ करत नसतात. आईची हेळसांड होत असते, त्यामुळं बहिणी हक्क सोडत नसतात. अशा वेगवेगळ्या कारणावरून बऱ्याच जमिनी, बऱ्याच कुटुंबातील जमिनी या सामायिकपणे तशाच सातबारावर त्याच्या नोंदी राहिलेल्या असतात. तर ह्या अशा प्रकारच्या ज्या तक्रारी असतात किंवा ही वेगवेगळी जी कारणं असतात, ह्या वेगवेगळ्या कारणावरून त्यांची जी भांडणं चालू असतात, जमीन सेपरेट करता येत नाही, स्वतंत्र करता येत नाही किंवा कुठलीही शासकीय योजना सेपरेट जमीन नसल्यामुळं स्वतःच्या नावावर करता येत नाही. तर ह्याच्यासाठी कुठले मार्ग आहेत की आपण आपली जमीन, आपल्या हिश्श्याची जमीन आपण स्वतंत्रपणे आपल्या नावावर करू शकतो? मित्रांनो, भारतामध्ये वेगवेगळे कायदे आहेत. त्या कायद्यानुसार आपल्याला आपल्या जमिनीचं वाटणीपत्र करता येतं, जमिनीचा हिस्सा फोड करून घेता येतो. तर हे कुठले कायदे आहेत? यामध्ये पहिली जी स्टेप आहे, आपली जी जमीन आहे त्या आपल्या जमिनीचं वाटणीपत्र करत असताना किंवा खातेफोड करत असताना आपण डायरेक्ट रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन खातेफोड करू शकतो. तर रजिस्ट्रार ऑफिसमध्ये खातेफोड करायची कशी? तर आपला जो सातबारा आहे तो सातबारा घेऊन, ज्या सातबाऱ्यावर आपल्या सगळ्या भावांची नोंद असते, बहिणींची नोंद असते आणि आईच्याही नावाची नोंद असते, त्यावेळेस खातेफोड करत असताना रजिस्ट्रार ऑफिसला जाऊन आपल्याला खातेफोड करता येते किंवा त्याला वाटणीपत्रही म्हणता येईल, वाटणीपत्र करता येतं. त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या सातबाऱ्यावर जेवढे खातेदार आहेत त्या सर्व खातेदारांना रजिस्ट्रार ऑफिसला हजर राहावं लागतं. हजर राहिल्यानंतर त्यामध्ये ज्या बहिणींचा हक्क सोडायचा आहे त्या बहिणींना हक्क सोडून घेता येतो, आईला पण हक्क सोडून घेता येतो आणि त्याच्यानंतर हे जे 4 भाऊ असतात, ह्या 4 भावामध्ये त्यांच्या हिश्श्याप्रमाणे त्यांना वाटणीपत्र करून देता येतं. त्यामध्ये त्याच्या दिशा दर्शवता येतात. पूर्व बाजूला कोण, त्याच्यानंतरच्या बाजूला कोण, या सर्व दिशा दर्शवून आपल्याला रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन खातेफोड करून घेता येते. अशी खातेफोड झाल्यानंतर आपल्याला जो डॉक्युमेंट मिळतो किंवा जो दस्त मिळतो, रजिस्टर्ड दस्त, तो आपण स्वतः घेऊन तलाठ्याकडे जाऊन तो तलाठ्याकडे देता येतो आणि तलाठ्यांकडे दिल्यानंतर तलाठी त्यांची जी प्रक्रिया असते ती प्रक्रिया कंप्लीट झाल्यानंतर 15 ते 20 दिवसांनी आपापल्या नावावर आपापलं क्षेत्र होत असतं. त्याचबरोबर डायरेक्ट रजिस्टर ऑफिस मार्फत ई फेरफारलाही नोंद होऊ शकते.
अशा प्रकारच्या दोन वेगवेगळ्या पद्धतीनं आपण रजिस्टर्ड डॉक्युमेंट झाल्यानंतर, आपलं रजिस्टर्ड वाटणीपत्र झाल्यानंतर तलाठ्याकडे आपल्या सातबाऱ्याची नोंद घेऊ शकतो आणि आपलं क्षेत्र सेपरेट करू शकतो. यामधील दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमचे कलम 85 नुसार आपल्याला आपल्या जमिनीची खातेफोड करता येते. यामध्ये मित्रांनो नाममात्र 100 रुपयाचा स्टॅम्पवर आपल्याला खातेफोड करता येते. त्याच्यासाठी आवश्यक कागदपत्र असतात सातबारा आणि आपला आट. हे दोन उतारे घेऊन गेल्यानंतर आपण आपली जी संमती असते ती संमती तलाठ्याकडे नोंदवून आपल्याला कुठल्या बाजूला कोणाचं क्षेत्र आहे ह्याच्या दिशा दर्शवून आत्ताच सांगितलेल्या प्रोसिजर प्रमाणे बहिणीचे हक्क सोडता येतात, हक्क सोडून घेता येतो. आणि उर्वरित क्षेत्र जे असतं, उर्वरित जे 4 भाव असतात त्या उर्वरित 4 भावांच्या नावावर सेपरेटली त्याची नोंद करता येते. या प्रकारची नोंद आपल्याला डायरेक्ट तलाठ्याकडे करता येत असल्यामुळं 15 ते 20 दिवसामध्ये अशा प्रकारची नोंद सातबारा उतारावर आपल्या नावाची जमीन स्वतंत्रपणे नोंदवून करता येते. आता याच्यातला सगळ्यात शेवटचा प्रकार म्हणजे कोर्ट डिक्री. मित्रांनो आताच आपण चर्चा केल्याप्रमाणे बऱ्याच ठिकाणी असं होतं की एखाद्या भावाला सेपरेट जमीन घ्यायची असते पण बाकीचे भाऊ देत नाहीत. अशी संमती देण्यास किंवा सेपरेट जमीन करण्यास त्यांचा विरोध असतो. ज्या भावाला जमीन स्वतंत्र पाहिजे किंवा त्या जमिनीचं वाटणी पत्र करून पाहिजे आणि इतर भाऊ देत नसतील त्यांना कोर्टामध्ये आपल्या जवळचे जे विधिज्ञ आहेत त्या विधिज्ञांमार्फत कोर्टामध्ये पार्टिशन सूट दाखल करावा. त्याला मराठीमध्ये वाटणीपत्राचा दावा असं म्हणतात. हा वाटणीपत्राचा दावा दाखल करून सातबाऱ्यावर सामायिक ज्यांच्या नावाच्या नोंदी आहेत त्या सगळ्यांना प्रतिवादी करता येतं आणि प्रतिवादी करून त्याच्यानंतर कोर्ट वादी सोडून इतर सगळ्यांना कोर्टाची समज जाते, कोर्टामध्ये तारीख पडते आणि त्यानंतर त्या प्रकरणामध्ये साक्ष पुरावे होऊन आपलं जे क्षेत्र आहे ते क्षेत्र आपल्या नावावर करता येतं. किंवा यामध्येच कोर्टात प्रकरण गेल्यानंतर अनेक वेळा असं होतं की त्यांच्यामध्ये संमती तयार होते आणि संमतीने वाटणीपत्र तयार करता येतं, त्याची तडजोड करता येते. तडजोड पुरुषीच कोर्टामध्ये दाखल करून बहिणीचे हक्क सोडता येतात, आईचा हक्क सोडून घेता येतो आणि प्रत्येकाला आपापल्या हिश्श्याप्रमाणे ज्या दिशेला जमीन हवी आहे त्या दिशेला जमीन दर्शवून एकमेकाच्या संमतीने तडजोडपत्र तयार करून कोर्टामध्ये दाखल करून आपापल्या हिश्श्यानुसार आपल्याला जमीन वाटप करून घेता येते. आणि त्यानंतर कोर्टाची डिक्री तयार झाल्यानंतर ती डिक्री आणि कॉम्प्रोमाइज पुर्शिस या दोन कागदपत्र घेऊन आपण आपले जे गावचे तलाठी आहेत तलाठ्याकडे जाऊन त्याची नोंद करावी लागते. फेरफार घेण्यासाठी अर्ज करावा लागतो. हा फेरफार साधारणतः 15 ते 20 दिवसामध्ये आपल्या गावचे जे तलाठी असतात ते तलाठी सातबाऱ्यावर नोंद करून देतात आणि अशा प्रकारे आपली सातबारावर आपली स्वतंत्रपणे नोंद लागते. तर मित्रांनो हे होते वाटणीपत्राचे 3 प्रकार. ज्या प्रकारानुसार आपल्याला सोयीस्कर वाटतं अशा पद्धतीने आपण वाटणीपत्र केलं तर या कुठल्याही 3 प्रकारात वाटणीपत्र जर झालं तर त्यामधून आपलं जे सामायिक सातबारा असतो किंवा वारसानं सामायिकरित्या नोंद लागलेली असते त्याची खातेफोड करता येते. त्या क्षेत्राचं आपल्याला वाटणीपत्र करता येतं. त्यामध्ये झाडं असतील, विहीर असेल किंवा शेतामधील काही सामायिक गोष्टी असतील त्याची स्वतंत्रपणे वाटणी आपण आपल्या वाटणीपत्रामध्ये करू शकतो. त्यामध्ये विहीर असेल, पाईपलाईन असेल, झाडं असतील तर या गोष्टींचं वाटणीपत्र आपल्याला स्वतंत्ररित्या आपल्या नावावर जमीन करून घेता येतं. त्याचे हे 3 प्रकार आहेत. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, वाटणीपत्राची कुठली पद्धत सोपी आहे किंवा वाटणीपत्र करत असताना तुम्हाला काय अडचणी आल्या असतील किंवा येत असतील तर त्याविषयीच्या कमेंट बॉक्समध्ये करा. चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.